जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आज आपल्या पक्षामार्फत बडोदा बाजार सर्कलचे उमेदवार मंगेशजी साबळे यांचा आज या ठिकाणी आपण नॉमिनेशन अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि नॉमिनेशन दाखल करत असताना त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक आणि मंगेश भाऊवर प्रेम करणारी सर्व मंडळी आत्ताच या ठिकाणी रमेश भाऊंनी सांगितलं बडोदा बाजार सर्कल असेल या ठिकाणी आपल्याला पंचायत समितीचे देखील उमेदवारी त्या ठिकाणी द्यायची आहे आणि आपल्या फुलंब्री मतदारसंघात आपल्याला जेवढे जिल्हा परिषद गट असतील आणि यावेळेस या निवडणुकीमध्ये सर्व तरुण सहकारी सोबत आहे आणि पूर्वी जर बघितलं तर फुलंब्री हा शिवसेनेची गरीब बालेकिल्ला म्हणून याची ओळख होती, कारण की पैठणनंतर कुठलं नाव निघायचं ते फुलंब्रीचं निघायचं. आपण 95 म्हणून बघतो फुलंब्रीमध्ये शिवसेनेची ताकद होती, मध्ये काय होऊन गेलं, नगर परिषदमध्ये काय होऊन गेलं त्याकडे नाही बघता आपल्याला या निवडणुकीमध्ये सर्वांना एकत्र येऊन जोमाने त्या ठिकाणी आपल्याला एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराचा, बाळासाहेबांच्या विचाराचा भगवा या मतदारसंघामध्ये फडकायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. या निवडणुकीमध्ये काम करत असताना कार्यकर्त्याला देखील माझी विनंती आहे, आपल्या मतदार याद्या असतील, आपण मतदार याद्यावर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपल्या गावातील लोक किती बाहेरगावी वास्तव्य करतात, दुबार नावं किती आली, त्या ठिकाणी मयत नावं किती, हे मतदान यादीवरती आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आज या ठिकाणी मंगेशजी साबळे, रमेश भाऊंनी सांगितलं या ठिकाणी तरुणांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल आणि आपल्या या परिसरात आपल्या भागात आणण्याला वाचा फोडण्याचं काम हे मंगेशजी साबळे यांनी केलेलं आहे. आज या खरं जर बघितलं एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचार त्यांना त्या ठिकाणी आवडले, कारण की एकनाथ शिंदे साहेब असतील प्रत्येक घटकापर्यंत मुख्यमंत्री असताना त्यांनी काम केले. त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना कोणी आणली असेल, लाडक्या बहीण योजनेचा सन्मान कोणी केला असेल या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी आर्थिक बचत गट असतील, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, त्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेले आहे. लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक कामं या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी वर्ग असेल, प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचं काम हे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले आहे. त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन मंगेश भाऊ साबळेंनी सांगितलं का मला शिवसेनेच्या भगव्याच्या खाली या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायची, निवडणूक त्या ठिकाणी लढायची. निश्चित आज सर्वांच्या वतीनं नाथ महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी आज नॉमिनेशन दाखल केला आणि या ठिकाणी सर्व या ठिकाणी जास्तीत जास्त मतं देखील निवडून येतील अशी या ठिकाणी मला खात्री आहे आणि माझी कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे का आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायला, ते यायला उशीर झाला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीवर मात करायची आहे आणि आपल्या शिवसेनेचे दिलेले उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला विजयी करायचे, यासाठी सर्वांची मदत लागेल. आजपासून आपण स्वतः उमेदवार आहात या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती ही ग्रामीण भागातली एक कणा आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जर आपल्या ताब्यात असेल तर निश्चित आपल्या गावातला कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. विकास कामं जर ग्रामपंचायतच्या अंतर्गत करायचे असतील, गावांतर्गत करायचे असतील तर या दोन्ही संस्थेमध्ये आपले लोकप्रतिनिधी असले पाहिजे. जर आपला हक्काचा लोकप्रतिनिधी असेल तर निश्चित आपल्या विकास कामाला भर पडल्याशिवाय राहणार नाही. माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे का शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं जे उमेदवार दिले जातील आपण त्यांना निवडून आणावं ही या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी मंगेश भाऊंना शुभेच्छा देतो. आणि आज रमेश भाऊची या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून पुन्हा नियुक्ती केली, पुन्हा जोमानं कामाला लागून, कारण की या ठिकाणी रमेश भाऊ असतील, भास्कर भाऊ गाडेकर असतील, जाधव साहेब असतील, युवासेनेचे आपले भरत भाऊ असतील, आपण सर्वांनी युवासेना महिला आघाडी असेल सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी कार्यकर्त्याला मार्गदर्शन करून आपण देखील सर्कल असेल, गण असेल याच्या बैठका तात्काळ घेण्यास सुरुवात करावी, जेणेकरून आपल्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी आपण आज इच्छुकाची उमेदवारी अर्ज भरून घेतलेले, पण आपल्याला ज्यांची उमेदवारी फायनल करायची त्यांना तात्काळ सांगून त्या ठिकाणी प्रचार दौऱ्याला सुरुवात करावी
आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो.